नमस्कार, रुचकर रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत दिवाळी निमित्त खमंग अशी लसुणी शेव। ही लसुणी शेव तुमच्या फराळाची नक्कीच लज्जत वाढवणारी आहे। चला तर मग बघूया आपण लसुणी शेव कशी बनवायची ते। मी आज बनवणार आहे खमंग लसुणी शेव। त्यासाठी मी पाव वाटी लसूण आधीच सोलून घेतलेला आहे। हा लसूण मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याचं वाटण तयार करून घेणार आहे। त्यात आता आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मिक्सरमध्ये लावून वाटण तयार करून घ्यायचं आहे। असं लसणाचं मी पातळ वाटण तयार करून घेतलेलं आहे। लसुणी शेव बनवण्यासाठी मी अर्धा किलो बेसन पीठ घेतलेलं आहे। ते बेसन पीठ मी चाळणीने चाळून घेणार आहे। हे बेसन पीठ आपल्याला असं चाळून घ्यायचं आहे चाळणीने। संपूर्ण बेसन पीठ चाळून झालेलं आहे। पिठामध्ये मी 2 चमचे तांदळाची पिठी घालणार आहे। तांदळाची पिठी घालण्यामुळे शेव खूप खमंग बनतात। 1 मोठा चमचा लाल तिखट घालणार आहे। यामध्ये मी अर्धा चमचा जिरेपूड घालणार आहे। पाव चमचा खाण्याचा सोडा घालणार आहे। अर्धा चमचा हळद पावडर घालणार आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे। यामध्ये लसणाचं पाणी गाळून घ्यायचं आहे। असं चाळणीने आपल्याला लसणाचं पाणी गाळून घ्यायचं आहे। उरलेलं सुद्धा मी पाणी गाळून घेत आहे। संपूर्ण लसणाचं पाणी गाळून झालेलं आहे। हे पीठ आपल्याला मऊसर भिजवून घ्यायचं आहे, घट्ट भिजवायचं नाही आहे। यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ मऊसर भिजवून घ्यायचं आहे। यामध्ये मी तेलाचं मोहन घातलेलं नाही आहे। तुम्हाला जर तेलाचं मोहन घालायचं असेल तर तुम्ही या पिठामध्ये सोडा घालू नका।
यामध्ये मी थोडंसं तेल घालून घेणार आहे खाली. आता या पिठाचा मऊसर गोळा तयार झालेला आहे. असा मी शेव बनवण्याचा साचा घेतलेला आहे. त्यामध्ये आपल्याला पीठ टाकून घ्यायचं आहे. तेल गरम झालेलं आहे. त्यामध्ये मी आता शेव असे पाडून घेणार आहे. आता मी शेव पलटी करून घेणार आहे. अशा प्रकारे आपली दोन्ही बाजूने शेव तळून तयार झालेली आहे. अशी खमंग शेव तयार आहे.